हॅलो मंडळी, जय भीम जय शिवराय. थंबनेलहून लक्षातच आलं असेल की मी कशा संदर्भात माहिती देणार आहे किंवा सांगणार आहे, कारण जेणेकरून माझ्यासोबत झाले ते तुमच्यासोबत होऊ नये म्हणून स्पेशली मी व्हिडिओ बनवला आहे. ज्या तुमच्या कमेंट्स डाऊट असतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण मी पण एक काय मोठी यूट्यूबर नाही आहे, पण जे माझ्यासोबत घडले किंवा माझ्या चॅनल बाबतीत झाले ते तुम्हाला मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. की कसं असतं की आपण कोणती चूक नाही केली पाहिजे चॅनलवर काम करताना. माझ्याकडून खूप काय बऱ्याचशा चुका झाल्यात की मला तर आता वाटलं की माझं चॅनल पण येणार नाही, उडून जाईल. मला असं वाटून मी खूप डिस्टर्ब झाले होते, पण ते वापस आलं चॅनल. पण माझ्या चुका काय झाल्या ते तुम्हाला मी सांगते. शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. आणि नवीन असेल माझ्या चॅनल तर सबस्क्राईब, लाईक, कमेंट नक्की करा, फॉलो करा. कारण माझे नाही का ब्लाऊजचे, पार्लरचे व्हिडिओ असतात. ब्लॉग्स म्हटल्यानंतर मी कोणते पण व्हिडिओ टाकते, पण माझ्यासोबत एवढं हे झालं चॅनलचं की ते मला त्याच्यामुळेच व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी काय चुका केल्या. तर मी ह्या चॅनलवर 2 वर्षापासून काम करत होते. 2 वर्षापासून काम करत होते तर मी कंटिन्यू लाईव्ह घेत होते. लाँग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ खूप टाकलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन पण बघू शकताय की माझे सबस्क्राईब पण खूप चांगले झालेले आहेत. आणि आत्ता माझ्यासोबत ती गलती झाली, ती होऊ नये तुमच्यासोबत म्हणून मी हे सांगायले व्हिडिओ बनवून. कारण नाही का आपण खूप मेहनत करत असतो आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी. आणि मी तर तब्बल 2 वर्ष ह्या चॅनलवर मेहनत केली. माझ्या थोड्या चुकीमुळं एवढं मी पूर्ण व्हिडिओ माझ्याकडून उडाले, वॉच टाईम उडाला. तर तेच सांगते गलती काय केली मी, की मी लाईव्ह कंटिन्यू घेत होते. त्याच्यानंतर मी ब्ल्यू दिलेले होते आणि एवढे टाईम आऊट होत होते की टाईम आऊट. आणि ब्लॉक लिस्टमध्ये जवळपास 300-250 लोक होते ब्लॉक लिस्टमध्ये. त्याच्यामुळे की काय माझ्या चॅनलला वॉच टाईम वाढत नव्हता. त्याचं रिझन मला पण नाही कळलं, पण मी ज्यावेळेस काम करत होते ना तर माझा खूप वॉच टाईम कमी होता, मला रिझनच कळत नव्हतं. तर मी त्याच्यामुळं काय केले, आणि माझ्या लाईव्ह पण मोठ्या मोठ्या जी आपण 5,000-10,000 लाईव्ह घेतो असतो त्या लाईव्ह पण उडाल्या. पण मला समजत नव्हतं म्हणून मी काय केलं, ब्ल्यू काढले. मी असेच तुमच्यासारखे सगळ्यांचे व्हिडिओ चेक करायचे, बघायचे की काय आपली चूक होती किंवा कसं आपण चूक करतोय. म्हणून मी काय केलं, ब्ल्यू काढून घेतल्यानंतर परत माझे व्हिडिओ वगैरे उडाले. म्हणून मी नाही का सगळे ब्ल्यू काढले ना. आता म्हणलं शांतपणे आपण लाईव्ह चालू करायची, बघू काय होतंय. तर माझ्याकडून एक चूक झाली, ती जेणेकरून तुम्ही करू नका. कारण आपल्या एवढी मेहनतीवर खरंच पूर्ण पाणी हे होतं. त्याच्यामुळं मला खूप आता वाईट वाटायलं की मला तर वाटलं चॅनल पण येऊ शकत नाही माझं. तर मी लाईव्ह घेत होते त्यावेळेस. लाईव्ह घेतली म्हणजे चालू केला कॅमेरा वगैरे, आणि काही सेकंदासाठी मी बाजूला सरकले. कॅमेरा लाईव्ह चालू केली आणि कॅमेरा ऑनच होता. मी तिथून बाजूला सरकल्यामुळं माझा मुलगा त्या कॅमेरासमोर आला. काही सेकंदासाठीच आला, मला पण नाही कळलं ते. त्यावेळेस माझी लाईव्ह बंद झाली. म्हणजे एक यूट्यूबचा नियम आहे की 16 वर्षाच्या आतमध्ये कुणीच लहान मुलं किंवा काही कॅमेरासमोर आले नाही पाहिजे. तर तीच माझी गलती झाली की मुलगा आल्यामुळं लाईव्ह बंद झाली. चक्क 2 महिने लाईव्ह माझी बंद होती. तर मी त्याच्यानंतर ॲप्लिकेशन केलं, त्यांना विनंती केली की माझं लाईव्ह मला हे करा म्हणून. पण माझी काय गलती झाली का काय मला कळलं नाही, किंवा चॅनलच पूर्ण माझं डिलीट झालं. ते चॅनल डिलीट झालं तर मला वाटलं की माझ्याकडं त्याचा पासवर्ड वगैरे होता, म्हणून मी परत चॅनल हे करून घेतलं, आलं चॅनल. पण मग ते 2 दिवसांनी त्याचं थंबनेल किंवा ते बॅनर वगैरे ते चॅनलचं आलं. बाकी व्हिडिओ वगैरे काय आले नाही. मला वाटलं येतील त्याच्यानंतर, पण सब आले पूर्ण. आणि बाकी टोटल लाईव्ह व्हिडिओ, मोठे लाँग व्हिडिओ टोटल उडाले. आता ते मला बी माहीत नाहीत की येतील की नाही येतील, मला काहीच माहिती नाही. माझा वॉच टाईम पण पूर्ण उडाला. म्हणजे मला बघा 2 वर्षाच्या मेहनतीवर आता परत चालू स्टार्ट करायची ही मेहनत. मी तर हे झाले होते की आता नाही हे करायचं, पण सगळे घरचे मला म्हणू लागले की आता तू 2 वर्ष मेहनत केली तर अजून थोड्या दिवस मेहनत कर, बघ काय होतंय. तर म्हणून आता मी कालपासून लाईव्ह चालू केली. आता मला माहीत नाही काय माझ्या चॅनलवर होईल की नाही होईल, पण मला हे सांगण्याचा प्रयत्न आहे की जी मी चूक केली ती तुम्ही करू नका चूक. कारण आपण खूप मेहनतीने चॅनलला ग्रो करण्याचा प्रयत्न करतो, थोड्या चुकीमुळं
तसं होतं. आणि ज्यावेळेस आपण लाईव्ह घेताना नाही का, आता माझी एक रूम आहे, मी समजू शकते, बाकी ऑदर सगळं हँडल करणं शक्य नाही ते. तरी पण तुम्ही नाही का काळजी घ्या, जेणेकरून छोटं बाळ असलं किंवा कॅमेरा बंद असला आणि बाळ रडलं तरी पण तुमची लाईव्ह उडती. त्याची तुम्ही काळजी घ्या, कारण खरंच माझ्यासोबत हे घडले म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायले. तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा.